ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आज मनसे नेते संदीप देशपांडेंची भेट घेतली। दादरच्या जिप्सी हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणादरम्यान दोघांची चर्चा रंगली होती। ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाच्या प्राथमिक नियोजनावर या भेटीमध्ये खरं तर चर्चा झाली आहे। ते हिंदी सक्ती विरोधात असलेली मतं देखील या दोघांनी एकमेकांसमोर मांडलेली आहेत। दरम्यान या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडेंशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, एकत्र मोर्चामध्ये दिसणार आहेत आणि रस्त्यावर दिसणार आहेत। मात्र यापूर्वी काही भेटीगाठी लक्ष वेधून घेत आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहेत। नुकतेच या ठिकाणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांची भेट झालेली होती। काय चर्चा झाली? मोर्चा संदर्भात भेट होती की काय नक्की? मोर्चाच्या संदर्भातच भेट होती। जो आपला 5 तारखेला मोर्चा निघणार आहे, मराठी माणसांचा मोर्चा निघणार आहे, त्याच्या आयोजनासंदर्भात प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलो होतो। वेळेसंदर्भात गणित काही मागे पुढे होणार असं समजलं जातं। ते ठरवू ना, आता ठरवू, वेळ आहे त्याला आणि निश्चितपणे ठरवू त्याचं। एकीकडे युतीच्या चर्चा होत्या, मात्र आता कुठेतरी मोर्चा म्हणजे मराठी हितासाठी सर्व एकत्र येत आहेत। कसं पाहताय? वाटतं की ही दोन्ही पक्षांनी भूमिका घेतलेली आहे, सगळ्यांनीच घेतलेली आहे। इव्हन काँग्रेसनी पण ही भूमिका, आज जर मी सकपाळ साहेबांचा लेख वाचला त्याच्यामध्ये पण त्यांनी मराठीसाठी आणि हिंदीचं जे सक्ती केली जातात त्याच्या विरोधात सर्व मराठी माणूस एकवटला आहे। मला असं वाटतं ह्या लढ्याला जर नाव द्यायचं झालं तर संयुक्त महाराष्ट्र 2.0 हे नाव अतिशय सार्थ ठरेल। महाविकास आघाडी सरकारमध्ये एक माशेलकर समितीचा अहवाल आला होता, ज्या उद्धव ठाकरे यांच्या समोर आला होता। आदित्य ठाकरे यांनी त्याच्यावरती भाष्य केलं होतं। हा कुठेतरी अडचणीचा ठरेल यामध्ये? भाजपकडून असेल, महायुतीकडून? माहित नाही की तो काय अहवाल आहे, तो मी निश्चितपणे तो बघीन आणि मग त्याच्यावर भाष्य करेन। गैरसमज झाला आहे एकूण महाविकास आघाडीचे नेते असेल किंवा राज ठाकरे असतील यांचा, असं आशिष शेलार यांचं म्हणणं आहे। कुठेतरी या ठिकाणी एकत्र येत आहे, त्याला घाबरून गेलेत का काय, असं एक वातावरण आहे का? मला वाटतं हे बघा कसं आहे, हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मराठी माणूस एक होतोय। मला असं वाटतं हा संदेश स्ट्रॉंगली जाणं गरजेचं होतं आणि तो स्ट्रॉंगली गेलाय। वरुणजींनी काय मातोश्रीवरनं संदेश आणला होता? नाही, काय नाही, आम्ही फक्त चर्चा करायला भेटलो आणि असं नाही की आज पहिल्यांदा भेटलो, याच्या आधी आम्ही भेटलो। याच्या आधी म्हणजे नक्की काय चर्चा झाल्या असतील यामध्ये? चलो, आपण बघितलं तर एकूणच याच्या आधी सुद्धा भेटी झाल्यात असं त्यांनी उल्लेख केलेला आहे। त्यामुळे मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे। 5 जुलै रोजी हा मोर्चा होणार आहे। या संदर्भातील जी काही तयारी आहे ती सुरू झालेली आहे। आज कुठेतरी शिवसेना आणि मनसे नेत्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत। या भेटीगाठी आणखी वाढणार आहेत। त्यामुळे नक्की या मोर्चाच्या आड युतीचे सुद्धा चर्चा होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन मिळून नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं म्हणून त्याचं नियोजन करता, आणि केवळ नियोजन नाही तर बाकी सुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता मी भेटलोय। अशा भेटीगाठी होत राहतील का? कारण महापालिका निवडणुका नाही तर भविष्यातही युती असणार। बघा, मराठी माणसाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील, राज ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील। आम्ही तर केवळ मी असेल, मी माझ्या पुरतं सांगतो, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे। आमच्या पक्षाची जशी अशी भूमिका असेल तसं आम्ही सांगत जाऊ। या संपूर्ण नवीन बांधणीकडे, मराठी माणसाच्या एकजुटीकडे आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।